सर्वांनी शांतता राखावी, वयस्कर लोकांचा काळजी घेऊन, लहान लहान मुलांचा काळजी घेऊन भक्तांना सर्वांना देवीचं दर्शन घेण्यासाठी एवढं समजून ठरल्याप्रमाणे जी आम्ही अक्षताची मुहूर्ताची टाइम दिली होती 5:48 त्याप्रमाणे इथं अक्षतारोपण झालेलं आहे। आणि आज गावातील उत्साह पाहता लोकांची इतकी लोट गर्दी झाली होती की इथून ते जवळ 8:15 सर्कलपर्यंत फुल गर्दी झाली होती। आणि या ठिकाणी या भागाचे आमदार, कर्नाटकच्या राज्य महिला विकास मंत्री माननीय लक्ष्मीताई हेब्बाळकर, त्यांचे बंधू चरण हट्टोळी तसंच मृणाल हेब्बाळकर या ठिकाणी त्यांनी बरोबर 5:30 आपली हजेरी लावली। आणि या ठिकाणी हजेरी होऊन या देवीचं दर्शन घेऊन आरतीला उपस्थित राहिल्यामुळे त्यांचं गावकऱ्यांच्या वतीने प्रथम अभिनंदन करतो। आणि आज ठरल्याप्रमाणे विवाह संपन्न झालेला आहे आणि आज इथंच म्हणजे लक्ष्मी माता आज इथंच वस्ती राहणार आहे। आणि उद्या सकाळी देवस्थी पंचांच्या आदेशानुसार किंवा सांगण्यानुसार उद्या सकाळी 9 वाजता किंवा 8:30 वाजता इथून रथोत्सवाला आम्ही सुरुवात करणार आहोत। आणि रथोत्सव जवळजवळ म्हणजे ठरल्याप्रमाणे उद्या दिवसभर रथोत्सव होईल आणि संध्याकाळी 6 किंवा 7 आम्ही सांगता येत नाही, ज्या वेळेला लक्ष्मी माता तिथे बसणार आहे त्या ठिकाणी आपल्या मनानं तिथे विराजमान होईल। विवाह संपन्न झालेला आहे आणि आम्ही त्याच्यानंतर इथं दिवसभर असणार, संध्याकाळी एक अंध मुलांचा एक थोडासा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। त्याच्यानंतर 9 ते 11 एक इचलकरंजीचे महाराज यांचा कीर्तन होणार आहे। त्याच्यानंतर हल्ल्याचे अळनार भागाचे वारकरी इथे येऊन रात्रभर जागरण करणार आहेत, असा आमचा आज नित्यनेमाचा कार्यक्रम आहे।